आज आपण उपोषणाला बसलेलो आहोत. काय मागणी आहे, काय प्रकरण आहे? मी ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग कळंब या कार्यालयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत होतो. त्या अंतर्गत 6 महिने कंप्लीट झाल्यानंतर त्या कार्यालयाअंतर्गत कंत्राटी भरती निघाली. त्या भरतीमध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना घेण्यात आले, विभागातले आणि उपविभागातले पण सर्व कर्मचाऱ्यांना घेण्यात आले. आणि फक्त मला डावलले, कारण की वरिष्ठ सहाय्यकाच्या मुद्दे माझ्या ठिकाणी घेण्यात आले, डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून घेण्यात आले. आणि वरिष्ठ सहाय्यक आहे तो 30 जून 2025 रोजी निवृत्त झाला आणि त्या दिवशी 30 जून 2025 रोजी करार झाला कंपनीचा आणि कार्यालयाचा. म्हणजे हे संगनमत केल्यासारखं ते करार घडवून आणला आणि त्या मुलीला लगेच दुसऱ्या दिवशी जॉईनिंग करून घेतलं. सर्व प्रशिक्षणार्थी घेतले, फक्त मला तिथून डावललं. आणि मी RTI मध्ये मागविलेली माहिती त्यात सर्व बनावट करारनामा दिलेला आहे मला. त्यांनी बनावट करारनामा, त्यात नोटरी वगैरे काय केलेली नाही, भरतीचे नियम निकष काहीच नाहीत त्यात. आणि एवढी भरती केलेली आहे. किती महिने तुम्ही जॉब केला? एक म्हणजे 11 महिने केलेला आहे जॉब तिथं पाणी पुरवठा कार्यालयात. तुम्ही काय तक्रार दिली का? हो, तक्रार मी पहिल्यापासून आता वर्ष झालं मी तक्रारी चालू आहेत. कलेक्टर ऑफिस, शिवसाहेबांना पण या गोष्टीवर बोललो होतो मी, मैना घोष साहेबांना. त्यावेळेस ते साहेब म्हणले आमचा काही संबंध नाही, एजन्सीने ती भरती केलेली आहे. असं कसं होऊ शकते? काल करार झाला आणि लगेच उद्या जॉईनिंग. असं काहीतरी जाहिरात वगैरे काहीतरी त्याची प्रसिद्ध व्हायला पाहिजे ना, जाहिरात किंवा काहीतरी भरतीचे नियम निकष काहीतरी, किंवा प्रशिक्षणार्थ्यांना घेण्यात यावं असं काहीतरी नियम लावलेले असतील ना त्यानं. आता मागणी काय आहे? माझी मागणी, जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि ते वरिष्ठ सहाय्यक आहे का त्यांच्यावर पण कारवाई करावी आणि त्यांचे निवृत्ती वेतनाचे लाभ बंद करावे आणि त्या मुलीची नियुक्ती रद्द करावी व त्या ठिकाणी माझी कंत्राटी म्हणून नियुक्ती करण्यात यावी. तुमचं नाव सांगा. राऊत सूरज महावीर, राहणार हासेगावशी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव.